अमरावतीच्या तपोवन परिसरामधील न्यू साई कॉलनी येथे आंबेडकरी जनतेकडून लावण्यात आलेला पंचशील ध्वज महापालिकेने मध्यरात्री काढून नेल्यामुळे भीम ब्रिगेड आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। पंचशील ध्वज हा काढून नेलेल्या जागेवर महापालिकेने पूर्ववत आणून लावावा अशी मागणी करत भीम ब्रिगेडचे मनपा आयुक्तांच्या कार्यालयावर 1.5 तास आंदोलन झालंय। आयुक्तांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय। सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान। आम्ही भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आज मनपा आयुक्त यांच्या दालनामध्ये 1.5 तास ठिय्या आंदोलन केले। त्याचे स्वरूप असे आहे की तपोवनमध्ये न्यू साई कॉलनी आहे आणि त्या न्यू साई कॉलनीमध्ये काही आमच्या बौद्ध उपासक उपासिका यांनी काही गेल्या वर्षी एक पंचशील ध्वज तिथे उभारण्यात आला होता। त्याचा विरोध म्हणून आजपर्यंत त्याचा विरोध चालू आहे। मात्र काही त्या कॉलनीमध्ये 2 जातीवादक लोक आहेत, ते नेहमी अशी खोडतोडपणा करतात आणि 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करतात। मात्र परवाच्या रात्री 2:30 वाजता मनपा उपायुक्त मळावी मॅडम यांनी रात्री निर्देश दिले की तो पंचशील ध्वज तिथून काढण्यात यावा। म्हणून रात्री 2:30 ते 3 वाजताच्या दरम्यान पावसामध्ये ही मनपाने कारवाई केली। आमचं इतकंच म्हणणं होतं की मनपानं जर कारवाई करायची असती तर चोरी करून का करायची? तुमच्यासोबत पोलीस प्रोटेक्शन आहे, तुम्ही शासन प्रशासन तुमच्यासोबत आहे। जर तुम्हाला झेंडा काढायचा होता, पंचशील ध्वज काढायचा होता तर सकाळी येऊन काढायचा होता।